एका लढाईने अख्ख्या साम्राज्याचा इतिहास बदलला, हे कसं शक्य आहे? आज आपण अशाच एका ऐतिहासिक संघर्षाची गोष्ट पाहणार आहोत. ही गोष्ट आहे बुद्धी आणि ताकदीच्या एका जबरदस्त सामन्याची. ही काही साधी लढाई नव्हती. यात ना पारडं असं काही फिरलं की जो शिकारी होता तोच शिकार बनला. तर मग प्रश्न हा आहे की 10,000पेक्षा जास्त सैनिकांची एक बलाढ्य फौज फक्त एका दुपाही कशी काय नेस्तनाबूत झाली? चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि पाहूया हा अशक्य वाटणारा विजय कसा शक्य झाला. तर मग चला इतिहासाचं हे पान जरा उघडून बघूया तरी कसा रचला गेला होता हा एक अविश्वसनीय सापळा. हे सगळं घडलं होतं 1659 साली. तो काळ असा होता जेव्हा दख्खनच्या पठारावरचं राजकारण एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक वळणावर येऊन उभं ठाकलं होतं. आणि या कथेच्या केंद्रस्थानी आहेत दोन बाजू. एकीकडे आहे एक नवीन नुकतंच उगवत असलेलं स्वराज्य आणि दुसऱ्या बाजूला आहे एक अफाट प्रचंड मोठी ताकद. आणि यांच्यातलं अंतर जमीन अस्मानाचं अंतर होतं. म्हणजे बघा, एका बाजूला होते शिवाजी महाराज जे आपलं नवं स्वराज्य उभं करत होते, एक किल्ला जिंकत होते, महत्त्वाचे व्यापारी मार्ग ताब्यात घेत होते. आणि त्यांच्या विरोधात उभा होता विजापूरचा एक मोरलेला अनुभवी सेनापती अफजल खान. आणि त्यानं तर शपथच घेतली होती की शिवाजीलाच जिवंत किंवा मृत पकडायचंच. आता अफजल खानाची ताकद किती होती याचा जरा अंदाज घ्या. त्याच्यासोबत होते 10,000पेक्षा जास्त अनुभवी सैनिक, भला मोठा तोफखाना आणि अत्यंत शक्तिशाली घोडदळ. त्याची रणनीती अगदी सरळसोट होती. थेट हल्ला करायचा आणि स्वराज्याचा हा उगवता अंकुर मुळासकट उपटून टाकायचा. एवढी मोठी फौज समोर असताना विजय मिळवला कसा? तर आता आपण वळूया त्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. ती अचूक रणनीती जी या अविश्वसनीय विजयाचा पाया ठरली. या संपूर्ण योजनेच्या मुळाशी होतं गनिमी कावा. आता गनिमी कावा म्हणजे काय? तर सरळ शब्दात सांगायचं तर शत्रूच्या ताकदीलाच त्याची सगळ्यात मोठी कमजोरी बनवण्याची कला. म्हणजे शक्तीला शक्तीनं नाही तर बुद्धीनं उत्तर द्यायचं. ही योजना ना अगदी टप्प्याटप्प्याने आखली होती. पहिला टप्पा होता खानाला त्याच्या सोयीच्या मोकळ्या मैदानातून दूर खेचणं. दुसरा टप्पा त्याच्या आभाडव्य सैन्याला जावळीच्या घनदाट अनोळखी जंगलात आणणं. मग तिसरा टप्पा खानाला प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी भेटायला तयार करणं. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा टप्पा, ही भेट फक्त दोघांमध्येच होईल याची पक्की व्यवस्था करणं. आणि ही रणभूमी म्हणजे जावळीचं जंगल हे काही असंच निवडलं नव्हतं. ते जंगल म्हणजे एक चक्रव्यूह होतं. असं चक्रव्यूह जिथे सूर्यकिरणंसुद्धा हरवून जातात. हे जंगलच एक शस्त्र बनलं होतं जिथे खानाच्या बलाढ्य सैन्याची सगळी ताकद, सगळा वेग अगदी निरुपयोगी ठरणारा होता. आणि मग तो क्षण आला, तो निर्णायक क्षण, जेव्हा हे दोन योद्धे अखेर समोरासमोर आले. भेटीसाठी एक मोठा शामियाना उभारला होता. सगळं वातावरण असं शांततेचं भासवलं जात होतं. पण ही वरवरची शांतता होती. शिवाजी महाराजांनी आतून पूर्ण तयारी केली होती. त्यांनी आपल्या कपड्यांच्या खाली पोलादी चिलखत घातलं होतं. त्यांना दगा होण्याची शक्यता माहीत होती. म्हणूनच एका बाहीमध्ये एक छोटा कट्ट्यार म्हणजे बिछवा लपवून ठेवला होता. आणि हातात लपवली होती ती वाघनखं, जे या लढाईतलं सगळ्यात निर्णायक शस्त्र ठरणार होतं. भेटीच्या वेळी ठरल्याप्रमाणेच झालं. आलिंगन देण्यासाठी पुढे आलेल्या अफजल खानाने विश्वासघात केला आणि पाठीत कट्ट्यार खुपसण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तो वार महाराजांच्या अभेद्य चिलखतावर आदळून वाया गेला. आणि मग जो प्रतिहल्ला झाला तो अक्षरशः विजेच्या वेगाने झाला. महाराजांनी आपल्या वाघनखांनी खानाचा कोथळाच बाहेर काढला आणि त्याच एका क्षणात संपूर्ण लढाईचं चित्र पालटून गेलं. सेनापतीचा अंत झाला होता. तर खानाचा तर शेवट झाला. पण या एका घटनेनंतर पुढे काय झालं, या विजयाचे परिणाम किती दूरगामी होते, चला पाहूया. खाना मारला गेला याचा इशारा देण्यासाठी गडावरून एक तोफ डागली गेली. आणि हा इशारा मिळताच जंगलात दबा धरून बसलेल्या मराठा सैन्याने अचानक हल्ला चढवला. आता नेताच नसल्यामुळे विजापूरचं सैन्य पुरतं गोंधळून गेलं होतं आणि त्यांच्यावर चारी बाजूंनी हल्ला झाला. हा विजय म्हणजे स्वराज्यासाठी एक मोठी झेप होती. या एका विजयानंतर स्वराज्याच्या विस्ताराचा मार्गच मोकळा झाला. बघा, अवघ्या 18 दिवसांमध्ये मराठ्यांनी पन्हाळा किल्ल्याकडे कूच केली. त्यानंतर काही महिन्यातच संपूर्ण कोकण किनारपट्टी स्वराज्यात आली. एका नव्या मोठ्या साम्राज्याची ही पायाभरणी होती. आणि या विजयातून फक्त प्रदेशच नाही तर प्रचंड मोठी संपत्तीसुद्धा स्वराज्याला मिळाली.
हजारो घोडे, अनेक हत्ती, मोठा तोफखाना आणि अफाट खजिना सगळं काही हाती लागलं. आणि ह्याच संपत्तीच्या जोरावर स्वराज्याला पहिल्यांदाच एक मोठी, सुसज्ज व्यावसायिक फौज उभी करण्याची ताकद मिळाली. म्हणजे या विजयाचे परिणाम काय झाले तर विजापूरने आपला सर्वात मोठा सेनापती गमावला. दख्खनच्या राजकारणात एका नव्या शक्तिशाली साम्राज्याचा उदय झाला. यातून हे स्पष्ट झालं की हे एखादं छोटं बंड नाही तर एक मोठी क्रांती आहे. हा विजय केवळ ताकदीचा नव्हता तर तो रणनीतीचा होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, वैर असूनही शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं दफन पूर्ण लष्करी इतमामात केलं. हे युद्धातल्या नीतिमत्तेचे एक मोठं उदाहरण आहे. आणि शेवटी हा सगळा इतिहास पाहिल्यावर एक प्रश्न मागे उरतोच की जेव्हा अफाट ताकद आणि श्रेष्ठ रणनीती एकमेकांसमोर येतात तेव्हा खरं साम्राज्य कोण घडवतं, शक्ती की बुद्धी? प्रतापगडची ही लढाई आपल्याला यावर विचार करायला लावते, नाही का?